वसा जनसेवेचा। 18-19 मार्च रोजी बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील 18-19 मार्च रोजी अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला। त्यामुळे गहू, कांदा, मका, ज्वारी, मोसंबी, केळी, डाळिंब पिकाचे नुकसान झाले। यामध्ये जळगाव जामोद तालुक्यात 41 गावे बाधित झाली असून 950 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले। मलकापूर तालुक्यातील 42 गावे बाधित झाले असून 750 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले। खामगाव तालुक्यातील 20 गावं बाधित होऊन 148 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले। चिखली तालुक्यातील 18 गावे बाधित होऊन 712 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले। मोताळा तालुक्यातील 16 गावातील 102 हेक्टर, नांदुरा तालुक्यातील 15 गावातील 210 हेक्टर, बुलढाणा तालुक्यातील 14 गावातील 145 हेक्टर, देऊळगाव तालुक्यातील 12 गावातील 550 हेक्टर, संग्रामपूर तालुक्यातील 11 गावातील 70 हेक्टर, लोणार तालुक्यातील 10 गावातील 190 हेक्टर असे 3802 हेक्टर क्षेत्र अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे बाधित झाले आहे। या सर्व बाधित क्षेत्राचे पंचनामे तात्काळ करण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाला दिले आहे। सिटी न्यूज। सिटी न्यूज वसा जनसेवेचा।